नमस्कार मंडळी, मी दीपक परब, मी दीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मी आलो आहे आता आरेला. माझ्यासोबत शैलेश आहे. आरेला आम्ही असंच आलो आहे फिरण्यासाठी. तो खूप दिवस झाले आरेला आलो नव्हतो आणि शैलेशची पण इच्छा होती. कोण बोलवते त्याला माहिती नाही, पण त्याला 2-3 दिवसापासून इच्छा आहे की आरेला जायचं. तर आता आम्ही आलो आहे आरेला. हे कुठला पॉईंट आहे रे? हा पिकनिक पॉईंट आहे. अच्छा, आता आम्ही आहेत पिकनिक पॉईंट जवळ. आता इकडनं आम्ही जातोय भांगोडाच बोलतात ना त्या तलावाला. तर चला, पावसाळ्यातनं तर तुम्ही बघितलंच असेल या जागेला, पण आता मी तुम्हाला उन्हामधनं दाखवतो कसं दिसतं हे. आता उन्हाळा जवळ येईल. आपल्या शैलेश भाईचा बर्थडे होता. काय बोलतो शैलेश, कसा गेला तुझा बर्थडे ह्या वर्षीचा? खूप छान. इकडे नळाचं पाणी आहे बघ. हे भाई पाणी आम्ही गावी असं असेल ना तर पितो. इकडची पण माणसं पित असतील. किंवा त्यांच्या इकडे बघा समोर म्हशी पण आहेत खूप साऱ्या तबेल्यातल्या. आणि हा असा आहे पिकनिक पॉईंट. याला पिकनिक पॉईंट बोलतात, पण हा पावसामध्ये खूप छान दिसतं. पूर्ण हिरवळ असते आणि वरून असं पाणी पण येत असतं. हा समोर असा ओढा आहे. आणि ही कसली झाड आहे तरी? ही ताडगोळ्याची. अच्छा, आरेची ताडी पियत असाल तर तुम्हाला माहिती असेल. ताडगोळ्याची झाडं पण आहेत खूप सारी. आणि हा पिकनिक पॉईंट कसा दिसतोय बघा. म्हशी पण चरून झाल्यात, आराम करतायत. तर बघूया, इकडे हरण पण येतात खाली. आज कोण आपल्याला दिसतंय बघूया. हरणाच्या नादात बिबट्या नाही आला पाहिजे शैलेश. शैलेश, आज वाटतं तुझी इच्छा होती इकडे यायची. बघूया कोण दिसतंय आपल्याला. शैलेश बोलतोय मी त्याची शिकार करणार आहे आज. हे बाय, हे पक्षी आहेत ना, त्याला आमच्या इथे ते कुवा कोंबडी बोलतात. त्याचा आवाज फक्त ना असा वेगळा येतो, कोकिळ्यासारखा. चालतोय ना, इथे पूर्ण पाणी असतं पावसामध्ये आणि तेव्हाचा नजारा खूप वेगळाच असतो. इथे यायला खूप मजा येते. बोललो आत्ता पण जाऊन बघू कसं वाटतंय तिकडे. आज वेळ होता तर मी आणि शैलेश आलोय. बघूया काय दिसतंय आज आपल्याला इकडे. वेळ आला असेल ना इकडे? भरपूर वेळा. तुला सगळ्या वाटा माहिती आहे शैलेशला. आज आमचा गाईड शैलेशच आहे, घेऊन चाललाय आपल्याला. मला तर माहितीच नाही, मी पहिल्यांदाच आलो आहे. म्हणजे या साईडला पहिल्यांदा येतो. पिकनिक पॉईंटपर्यंत आलो होतो. हा, आत्ताच जमायला झालं आहे. खूप दिवसांनी चालतोय त्याच्यामुळे दमाला झालंय. आणि भांगोडा खूप लांब आहे तलाव. तिकडे गेल्यावर एकदम मस्त वाटेल. बघूया. शेताला बघितलं झाड भरले होते. हा, ते तिकडे हेच होतं, ते उंचावर होते. फोटो काढ नाही. अरे ही तिरफळासारखी आहे. हे बघा, ही कुठली तरी फळं आहेत. तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. खूप लागली आहेत. हा, पूर्ण झाड भरले आणि वाटते हे हिवाळ्यातच येतात ना, नाही तर दिसले नव्हती कधी. आणि वेगळंच झाड आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. चला जाऊया पुढे. कोणाची तरी जागा आहे मस्त, त्यांनी साफ करून ठेवली आहे. म्हणजे गावी जशी शेती करतात तशी इथे पण करतात.
साफसफाई बेंडणावळे सगळी करतात आणि त्यांनी इथे आंब्याची झाडं पण लावलीत. तर हापूस हा आंबा नाही आहे पण आहे, आंबाच आहे. आता कोणता आहे माहिती नाही. हे बघा हे आंब्याचे झाड आहे आणि त्यांनी ते आपली जागा व्यवस्थित साफ करून ठेवली आहे. शैलेश चाललाय पुढे, म्हणजे कसं त्याला मी पुढेच ठेवलाय, म्हणजे जर बिबट्या आला तर मांस जास्त त्याच्याकडे आहे, त्याला घेऊन जाईल व्यवस्थित. आणि मी व्हिडिओ मागून ठेवतो म्हणजे कसं व्हिडिओमध्ये पण येईल ना. शैलेश किती लांब आहे अजून? कधीपासून मला सांगतोय 2 मिनिटात येणार 2 मिनिटात येणार, नाही घरीन दिसतंय. हे बघा या साईडला पण कुणीतरी जागा मस्त साफ करून ठेवली आहे आणि झाडं लावलेत. आंब्याची आहे, तिकडे नारळाचं पण झाड लावलंय. व्यवस्थित केलंय. हे पूर्ण इथून आपण जातो तेव्हा पाणीच असतं ना शैलेश? इथून पण असतं ना, आपण चालतोय तिथून पाहतं पाणी. तर आता पोचलोय मी पांगोडा तलावाजवळ आणि तुम्ही समोर बघू शकता आपलं तलाव. इकडे आल्यावर खूप मस्त वाटतं आणि पाणी पण फुल पॅक आहे रे. म्हणजे पावसामध्ये कमी असतं पाणी भाई. नाही कधी असतं इथपर्यंत असतं बघ, इकडे आपण उभे तिथे. जेव्हा पावसामध्ये आलेलो तेव्हा एवढं पाणी नव्हतं. तेव्हा सुरुवात होती. अच्छा, जेव्हा आलो तिथे आपण इकडेच दगडावरती गेलो होतो ना. पुढे समोर बघू शकता कुठपर्यंत पाणी आलंय आणि असं बोलतात ह्याच्यामध्ये मगरी पण आहेत. तर बघूया शैलेशला आतमध्ये टाकून बघतो मगर आहे का. पाणी बाहेर आहे पाणी एवढं तर खाली खालपर्यंत असतं म्हणजे त्यांना आपण चालत जातो खालून. हा तेच तर बोललो, आपण खालून गेलेलो. मस्त नजारा इकडे बघू शकता. इकडे असा डोंगर आणि त्याच्या समोरूनच हे असं तलाव. आम्ही इकडनं साईडून जातो थोडं पुढे, बघूया काय आपल्याला बघायला मिळतं इकडे. खूप चाललोय. शैलेशने आपल्यासाठी पाण्याच्या बॉटल पण घेतल्या पिण्यासाठी. फक्त एकच राहिलं, इथे खायला काय मिळत नाही. तुम्हाला जर इकडे येणार असाल तर आपलं काय खायचं पियचं आहे ते घेऊन यायचं. हे बघा, हे बघा इथे ते बघण्यासारखं खूप छान आहे. पण लोक काय करतात इथे दारू पियायला येतात. समोर बघू शकता, पितात तर पितात आणि अशा बॉटल पण फेकून देतात, फोडून टाकतात काचेच्या. कुठे? हा अरे तुम्ही समोर बघू शकता सगळे ईगल्स वरती फिरतायत. ते याच्यासाठी फिरतायत की खाली पाण्यामध्ये मासे आहेत. तुम्हाला दिसत आहेत का समजत नाही, पण हे सगळे वरती फिरतायत त्याचं कारण मासे पकडण्यासाठी. बघूया कोण खाली. कॅमेरा दिसणार नाही एवढ्या, पण एवढे नाही फिरणार रे माशासाठी. तुला वाटतं हे माशासाठी फिरत असतील किंवा काहीतरी वेगळं असणार असेल. हा असं पण असू शकतं, कारण की इथे हरणं असे रानटी प्राणी खूप आहेत या जंगलामध्ये. ते पाणी पिण्यासाठी इथे येत असतील आणि काही प्राणी कोण असा मेलेला असेल त्याला खाण्यासाठी पण ते हे सगळे उडाले. सगळे या झाडावरती बसले होते. हे बघा अजून पण आहेत ना समोर. आमचं जसं चाहूल लागते त्यांना तर ते हे बघा समोर बसले सगळे. पण जशी चाहूल लागते ना तसं एक 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 उडतोय. हे बघा आणि हे उडत इकडे फिरतायत. हे बघा किती आहेत, पूर्ण 100च्या वरती असतील ना रे. हे बघा हे बघा आम्ही जसं पुढे जातोय ना तसं आम्हाला म्हणजे आमची चाहूल घेऊन ते लगेच पळतायत.
त्याला वाटतं हा बिबट्या आलाय. हा ब्लॅक पॅन्थर आहे ना, त्या टी शर्ट वर पण ब्लॅक पॅन्थर लिहिलंय पण टी शर्ट रेड आहे. बघा, इकडे चूलबिल करून इथे जेवण पण बनवतात. लोक येतात, पर्यटन स्थळ आहे हे, चांगल्या लोक फिरण्यासाठी येतात. काही लोक टेंट लावून पण इथे राहतात आहेत, पितात. आणि हे बघा खाली पूर्णपणे काचा टाकल्यात फोडून, दारूच्या बॉटल पूर्ण फोडून टाकल्यात. किती घारी उडतायत बघा. घारी या साईडला होते आणि आमची चावल घेऊन ना ते लोक उडवून समोरच्या त्या साईडला गेलेत आणि सगळे त्या झाडावरती बसलेत. आता गिरक्या घेत होते आणि ते खूप लांब गेलेत आता गिरक्या घेत घेत. हे बघा, आता झूम करून दाखवतो, दिसत आहेत का माहिती नाही, पण ते खूप लांब गेलेत. पासून विहार बांगोडा करतोय, पण याला असं विहार लेक पण एक नाव आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या नावाने याला बोलतात, पण मला असं वाटतं की याला विहार लेक बोलतात. आणि हा जॉईंट आहे ना पूर्णपणे आपल्या पवईपर्यंत आहे. ते आपण आता हे आरे साईडला आहे, पण हे समोर दिसते तर पवईला पूर्णपणे हे जॉईंट आहे. आणि हेच पाणी आपल्याला येतं, ते हेच पाणी आहे का पिण्यासाठी? नाही, मग आपल्याला येतं ते कुठलं आहे? म्हणजे याच तलावात नसेल ना फिल्टर होऊन आपण पितो? हा, पाणी तर फिल्टर आहे. आणि तुम्ही पाणी बघू शकता, एकदम साफ आहे, साफ सुथरं आहे. मला तर अशी इच्छा होते की पोहायचं, ते थोडी आंघोळ करायची. काय बोलतो, करायची? थोडं तर इथे बसू ना असं पाण्यात एवढं. तर आम्ही आधीच काही कपडे घेऊन आलो असतो ना तर खरं इकडे आज आंघोळ केलीच असती. खूप मस्त वाटतं आणि थंड पण आहे इथे, जास्त काही गरम होत नाही, फक्त चालावं लागलं तेवढंच. पण इथे आल्यावरती जेवढा थकवा होता ना सगळा निघून गेलाय. जेवढा थकवा होता तेवढा सगळा निघून गेलाय इकडे आल्यावरती. फक्त एकच आहे इथे प्रॉब्लेम, पूर्ण काचा फोडून ठेवलाय तिथे. लोक येतात, पितात, पिऊन आपला कचरा घेऊन जायचा, तो इथेच पितात, इथेच काचा फोडतात. आता परत ते त्या साईडला होते, आता फिरत फिरत परत या साईडला आलेत. काय सीन आहे त्यांचा काय माहिती. वाटतं आम्ही आलो, आम्हाला बघायला आल्यात. तुला सलामी देतात शैलेश. आणि समोर ना छोटे छोटे पक्षी आहेत, ते बघा समोर दिसतंय का, पाण्यात जात आहेत माशाची शिकार करण्यासाठी आणि परत वरती येतात. हा बघा, हा समोरनं येतोय, हा कसा डुबकी मारेल बघा पाण्यामध्ये. हा गेला साला. मस्त वाटतंय. मारलं बघ. तो बघा पाण्यात उतरून परत उडतात. हे बघा समोर पण इकडे तेच चाललंय आणि कधीपासून हेच बघते ते बघा समोर. तो बघा उचलला मासा, मस्त वाटते. हा बघा बघा, हा दिसेल बघा, त्याला दिसल्यावरती डायरेक्ट उचलेल. सरसरलं ना, सरसरलं, पाऊल वाटलं. काहीतरी आवाज आला मागून इकडून सरसरण्याचा. आम्ही आता इथे बसलो होतो शांत, तर समोरच्या साईडला ना एक मगर होती आणि आम्हाला माहितीच नाही. आता जेव्हा पब्लिक आलं आणि त्यांनी जेव्हा त्याला दगड मारला तेव्हा आम्हाला कळलं की भाई तिकडे मगर होती. आम्ही तर मजा करत होतो, आम्हाला तर वाटलं पण नव्हतं की इकडे मगर असेल किंवा काय असेल.
पण मी तुम्हाला ती त्यांनी व्हिडिओ काढली आहे, तर मी तुम्हाला ती मी दाखवतो व्हिडिओ. तर तिकडे रिअली मगर होती. तर तुम्ही त्या मगरीला बघितलंच असेल. शैलेश, मगर होती की नाही तिकडे? अरे आम्ही तर मजा मस्ती करत होतो, आम्हाला असं वाटलंच नव्हतं की या ठिकाणी मगर असू शकते. पण तुम्ही ती व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की या ठिकाणी मगर आहे. तर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर पूर्ण सेफ्टी घेऊन या, कुणी पाण्यात उतरू नका आणि बघूनच उतरा जर उतरत असाल तर. आणि माझी पण इच्छा होत होती की या पाण्यात उतरून आपण आंघोळ करूया. मी शैलेशला पण बोललो की आपण इथे आंघोळ करूया, पण इथे खूप मगरी आहेत. तुम्ही आपल्या लाईफशी हां मगर बाई मी तुम्हाला ती शॉट दाखवलीच आहे, तुम्ही ती बघून घ्या. आणि जर तुम्ही इकडे येत असाल तर फुल सेफ्टी घेऊन या. गाडी आहे हां, त्याच्यामध्ये आपलं हे कामच नाही, पण ठीक आहे पाण्यात नाही गेले पाहिजे. पाण्यात जाऊ नका, इथे खूप रिस्क आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आपण लवकरच खूप मोठा प्लॅन करणार आहे आणि माझे सगळे मित्र असतीलच त्या व्हिडिओमध्ये. हां, तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राईब करणं हे गरजेचं आहे.